मुंबईतील मालाड पूर्वमध्ये 2 गटात तणाव झाला होता। या प्रकरणी आता 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलश यात्रेदरम्यान भगवा झेंडा फडकवणाऱ्या 2 तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली। पिंपरीपाडामध्ये शोभायात्रेसाठी हे दोघं जात असताना झेंडा फडकवण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली। तर घटनेची माहिती घेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आता कुरार पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते। राडा झालेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हमारी यहाँ के पुलिस प्रशासन से इतनी ही मांग है कि जिसने भी ये प्रकरण किया है, जिन्होंने भी हिंदू समाज के ऊपर हल्ला किया है, उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई हो और उनको तुरंत अरेस्ट किया जाए। आप समझ सकते हैं कि हिंदू समाज में अगर कोई व्यक्ति भगवा झंडा लेकर निकल रहा है तो ये जो औरंगजेब की मानसिकता धराने वाले लोग हैं, ये वो देख नहीं पाते हैं और उनके ऊपर हल्ला कर देते हैं। ये कहाँ का न्याय है? हम पुलिस प्रशासन से इतना ही कहना चाहते हैं कि ये जो भी इसमें विक्टिम है और आरोपी है, उनको न्याय मिलना चाहिए और जो आरोपी है वो तुरंत अरेस्ट होना चाहिए। दरम्यान यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हे अत्यंत गंभीर आहे। मी मीडियाच्या माध्यमातून ती घटना या ठिकाणी पाहिलेली आहे। जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी, हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीनं वागणार असतील तर मला वाटतं या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे। प्रत्येकाने आपला सण साजरा करावा, परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं, मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही। निश्चितच राज्य सरकार, पोलीस खातं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याची गंभीर दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक अशा प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। की तिकडचे उबाठाचे आमदार त्यांनी दबाव टाकला की त्यांच्या मुस्लिम पोरांच्या विरोधात काही कारवाई करू नका, कुठल्या प्रकारच्या केस घेऊ नका आणि एक बातचीत करून हा वाद मिटवा। काल आमचा एवढा मोठा सण होता, हिंदू लोकांचा सण होता, ते सगळे रस्त्यावर उतरून शोभायात्रामध्ये, कलश यात्रामध्ये सभा घेत होते। त्या सणाला विरोध करण्यासाठी, आमची शोभायात्रावर आक्षेप करण्यासाठी अशा प्रकारचा एक दंगल घडविण्याचा काहीतरी कट कारस्थान केला गेला होता, मला असा आरोप करायचा आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचं शिष्टमंडळ कुरार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालंय। मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। घटनांचा जितका आपण निषेध करू तितका कमी आहे। अशा घटना मुंबईसारख्या शहरांमध्ये आमच्याकडे न व्हाव्यात याच्यासाठी आम्ही देवाला नेहमी हात जोडत असतो। परंतु काल ज्या काही समाजकंटकांनी उत्स्फूर्तपणे विनाकारण या विषयाला हात घातलेला आहे, या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पुन्हा कधी कोणी अशा जातीय दंगलींसाठी कोणत्याही प्रकारे हात घातला कामा नये, अशा प्रकारची या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी मी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे आलेलो, परंतु ते सगळे धावपळमध्ये आहेत। जो तो आपापल्या कामामध्ये लागले, यांना अरेस्ट करण्याच्या मागे सगळे धावपळमध्ये आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।